नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आता उन्हाळा चालू आहे, त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना? चला तर मग आज आपण अगदी चटपटीत असे कढी पकोड्याची रेसिपी पाहूयात। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी लसणाची गड्डी सोलून घेतलेली आहे। त्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरी आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे। त्याचबरोबर त्यामध्ये बारीक खिसलेले खोबरे देखील घातलेले आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊयात। पहा, आपले वाटण तयार झालेले आहे। आता आपण पकोडे बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊयात। त्यासाठी मी या ठिकाणी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेले आहे। त्यामध्येच लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडासा ओवा घालून ते छान भिजवून घेऊयात। आता या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून हाताने सर्व गाठी मोडून त्यात छान पीठ एकजीव करून घेणार आहोत। आपले पीठ छान एकजीव झालेले आहे। आता आपण ते 5 ते 10 मिनिट बाजूला ठेवून देऊयात। आता या ठिकाणी मी अर्धा लिटर ताक घेतलेले आहे। त्यामध्ये छोटे 2 चमचे बेसन पीठ घालून ते त्या ताकामध्ये छान मिक्स करून घेणार आहे। आपण ताकामध्ये घातलेले बेसन पीठ छान एकजीव झालेले आहे। आता आपण कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरी घालून ती छान तडतडली की त्यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि त्यामध्येच थोडीशी हळद आणि वाटलेले वाटण घालून ते छान परतून घेऊयात। आपली फोडणी छान तयार झालेली आहे। आता त्यामध्ये आपण ताक घालून घेऊयात। आता हे सर्व छान ढवळून घेऊयात, त्यामुळे मसाला सर्व कढीमध्ये मिक्स होईल। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। कढीला उकळी आणायची नाही, अगदी 2 ते 3 मिनिट गॅस चालू ठेवायचा आणि नंतर बंद करायचा आहे। पहा, आपल्या कढीला किती सुंदर रंग आलेला आहे। आता यामध्ये
थोडासा गूळ घालून घेऊयात। गूळ घातल्यामुळे कढीला छान चव येते। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। आता आपण पकोडे तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूयात। या ठिकाणी आपले तेल अगदी गरम झालेले आहे। आता आपण हाताने किंवा चमच्याने, या ठिकाणी तर मी हातानेच केलेले आहेत, आपण या पद्धतीने सर्व पकोडे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेऊयात। पहा, या ठिकाणी आपले पकोडे छान तळून झालेले आहेत। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने बाकी सर्व करून घेऊयात। तळून झालेले हे पकोडे आता आपण कढीमध्ये घालून घेऊयात। त्यामुळे काय होईल की कढीमध्ये पकोडे छान भिजल्यानंतर खायला देखील अगदी छान लागतात। कढी पकोडे ही बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। तसेच अगदी साध्या पद्धतीने बनवलेली ही कढी पकोड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा एकदा अशाच रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।